नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात दीप्ती जोशी यांच्या निशब्दाचे मौन या कथासंग्रहातली शीर्षक कथा निशब्दाचे मौन. डोळ्यातल्या पाण्याला आवरणं कठीण झालं होतं रेवतीला. मन उद्विग्न झालं होतं. तिने ठरवलं होतं आज बोलायचंच याच्याशी सगळं मनातलं. तो प्रसंग आठवला की मनात विचारांची नुसती गर्दी होत होती. कालचा दिवस किती छान होता. खूप आनंदात होती ती. काल त्यांच्या सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त जेवण, स्पर्धा असे अनेक कार्यक्रम होते. त्यातल्या पेंटिंगच्या स्पर्धेत तिने भाग घेतला होता, अगदी सहज म्हणून, काहीही तयारी नसताना. शिवाय परीक्षक पण बाहेरचे होते. तिच्या निसर्गचित्राला पहिलं पारितोषिक मिळालं. तिला खूप आनंद झाला होता. कुठलंही विशेष शिक्षण नाही, अभ्यास नाही, त्यासाठी खास वेळ देणं नाही. पण हातात ब्रश आणि रंग आले की कागदावर जी काही अदाकारी उतरायची की बास. सगळ्यांच्या कौतुकाच्या नजरांना सामोरं जात बक्षीस घेताना तिला परत लहान झाल्यासारखं वाटत होतं. मजा वाटत होती. बक्षीस घेऊन ती स्टेजवरून उतरत होती. सगळे टाळ्या वाजवत होते. अचानक तिचं समीरकडे लक्ष गेलं. तो शांत बसला होता, कुठंतरी हरवल्यासारखा. तिचा उत्साह उगीचच कमी झाला. समीर, तिने त्याच्या खांद्याला धरून हलवलं आणि भानावर आल्यासारखा तो टाळ्या वाजवायला लागला. समीर, समीर, तुला आनंद नाही का झाला? नाही कसा झाला ना, पण चेहऱ्यावर तर दिसत नाहीये. प्लीज रेवती, परत तेच नको. असं म्हणून तो घरी परतला. तिचं मन उगाचच उदास झालं. तीही घरी आली. हातातला तो बक्षीस मिळालेला पेंटिंगच्या पुस्तकांचा संच तिने टिपॉयवर आदळला. आज याच्याशी बोलायचंच. असा का वागतो हा? उशीर झाला होता. जेवण झालेलं होतंच. मग फ्रीजमध्ये कापून ठेवलेलं कलिंगड तिने दोघांसाठी बाऊलमध्ये घेतलं. पण डायनिंग टेबलवर दोघंही शांतच होती. म्हणजे ती गप्प होती, त्याचं न बोलणं नेहमीप्रमाणे. मागचं सगळं आवरून ती आली. आता जरा निवांत बोलायचंच याच्याशी असं ठरवून आली तर हा शांत झोपलेला, ओठ घट्ट मिटून. त्याच्याकडे बघितलं आणि एखादं खोडकर मूल आईचे धपाटे खाऊन रडत रडत झोपी जावं, गालावर अश्रू तसेच सुकलेले, हे बघून आईला जसं गलबलून येतं ना, तसं तिला झालं. त्या घट्ट मिटलेल्या ओठांना काहीतरी सांगायचं आहे, पण नाहीच बोलत तो. तिनं त्याच्या अंगावर पांघरूण घातलं. तीही पडली, पण डोक्यात विचार चालूच होते. असा काय हा? चेहऱ्यावर दुःख, आनंद कसलेच भाव नाहीत. डोळ्यात पसंती नापसंतीच्या छटा नाहीत. का हे असं? कशासाठी हे हरवले? पण इतकं छान व्यक्तिमत्व, पण ही उदासी सगळ्या व्यक्तिमत्वावर दाट सावलीसारखी पसरली आहे. हे वागणं आजचं नाही. लग्न झाल्यापासून ती बघत होती. हे असंच. भाजीत मीठ कमी झालं तरी बोलायचं नाही की जास्त झालं म्हणून रागवी नाही. अरे समीर, भाजीत मीठ कमी झालंय, बोलला नाहीस तू, ती वैतागून म्हणायची. हो ग, मी लावून घेतलं, सांगायचं लक्षातच नाही आलं. ही असली थंड उत्तर. तिचं अक्षरशः डोकं फिरायचं. रागारागानं 2-2 दिवस बोलायचीच नाही तरी हा आपला कूल. मग शेवटी हीच विसरून बोलायची. अण्णा, त्याचे वडील, त्यांच्या लग्नाच्या अगोदरच 6 महिने गेले होते. त्याची आई मोठ्या भावाकडे असायची. कधी गेलेस त्यांच्याकडे तर आईच्या पायावर डोकं ठेवून हा खूप वेळ नमस्कार करायचा, उठायचाच नाही.
सगळे हसायचे. आई शेवटी म्हणायची, "अरे समीर, पुरे किती वेळ नमस्कार करतोस?" त्याला काहीतरी हवं असायचं आईकडून, पण कधी बोलायचा नाही. कारमध्ये बसला की पहिल्यांदा ते गाणं लावायचा. भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. प्रेमाचं लक्षण भारी विलक्षण, जैशी ज्याची भक्ती तैसा नारायण. रक्ताच्या नात्यानं उमजेना प्रेम, पटली पाहिजे अंतरीची खूण. हे कडवं एकदा दोनदा परत परत ऐकायचा. शेवटी ती रागानं म्हणायची, "समीर, किती वेळा ऐकतोस तेच तेच कडवं? कंटाळा कसा येत नाही तुला?" एकदा त्याच्या मित्राच्या लग्नाला जाणार होते ते. तिनं नवीन घेतलेली जांभळी म्हैसूर सिल्क नेसली, त्यावर मोत्याचा सर. आरशातल्या स्वतःच्याच प्रतिमेवर खुश झाली होती ती. "समीर, साडी चांगली दिसतीये ना, का जास्त भपकेबाज वाटतीये?" "नाही वाटत भपकेबाज. पण मला शोभतोय का हा रंग?" "रंगातलं काही कळत नाही बघ मला." बास एवढाच संवाद. रिसेप्शनच्या हॉलवर सगळ्यांच्या कौतुकाच्या नजरा झेलताना समीरच्या वागण्याची बोच आणखीन तीव्र झाली होती. का हा असा बोल? काहीतरी मनात आहे पण बोलत नाही. धुमसतो नुसता मनातल्या मनात. त्याच्या दोघी बहिणी, दोघं भाऊ किती भरभरून बोलत असतात, खळखळून हसतात. त्यांची बडबड, एकमेकांमधलं प्रेम, सगळे एकत्र जमले की गप्पांना नुसतं उधाण आलेलं असतं. पण हा नेहमी गप्प. ती अगदी काकुळतीनं विचारायची, "समीर, अरे काय आहे तुझ्या मनात? सगळं आहे ना आपल्याकडे, कशाला कमी नाही आहे. मग कसली कमीपणाची भावना आहे तुझ्यात?" तर नुसतं हसायचा आणि म्हणायचा, "काय बोलावं कळतच नाही ग." तिला उगीचच वाईट वाटत राहायचं. आताही तिने त्याच्याकडे बघितलं. झोपेत ओठ तसेच घट्ट मिटलेले. या घट्ट मिटल्या ओठांच्या आत काय सोसतोय हा? किती बोलतं केलं तरी बोलतच नाही. त्याच्या चेहऱ्याकडे बघून त्याचा थकवा जाणवला. किती पटकन झोपतो हा. सकाळी ऑफिससाठी म्हणून 7:30ला बाहेर पडतो. घरी यायची वेळ ठरलेली नाही, पण कधी कुरकुर नाही. घर सगळ्या सुविधांनी भरलेलं. गेल्याच वर्षी सगळे देश फिरून आले होते ते. नकळत तिने त्याच्या अंगावरचं पांघरूण नीट केलं, मनातल्या भांडणाला मिटवून. जाऊ दे, असाच हा, अशी मनाची समजूत घालून. केव्हा तरी खूप उशिरा झोप लागली तिला. मध्यंतरी त्याने एक छंद लावून घेतला होता. ताईंच्या आश्रमशाळेत जायचा. आश्रमशाळेतली ही मुलं एड्सग्रस्त होती. मुलांची संख्या 150च्या वर होती. त्या मुलांना ताई अगदी आईच्या मायेनं सांभाळत होत्या. त्यांचं संगोपन, संवर्धन, त्यांना डॉक्टरी उपाय उपलब्ध करून देणं, आश्रम चालवण्यासाठी निधी उपलब्ध करून देणं, सगळ्यांसाठी अपार कष्ट करायच्या. बरं, हे सगळं आपला संसार सांभाळून करत होत्या. जी मुलं आपली नाहीत त्यांना मायेची पाखर देणाऱ्या ताई आणि त्यांचं कार्य दोन्ही त्याला आवडायचं. सुट्टीच्या दिवशी तो तिथे जायचा. मुलांच्या सहवासात दिवस घालवायचा. आश्रमाला जास्तीत जास्त आर्थिक मदत करायचा आणि बाहेरूनही निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा. ताईंविषयी त्याच्या मनात अपार श्रद्धा होती. नोकरीच्या निमित्तानं वेगवेगळ्या शहरात, देशात फिरतीवर असला की आवर्जून आश्रमशाळेतल्या मुलांसाठी खाऊ, खेळणी आणायचा. प्रोजेक्टच्या निमित्तानं बाहेरच्या देशात गेला की तिथे मिळणारा सगळा पगार तो आश्रमासाठीच द्यायचा. शाळेच्या कामात व्यग्र असलेल्या ताई त्याच्याशी क्वचितच बोलायच्या.
त्याच्या अबोल स्वभावानं तोही आपणहून कधी त्यांच्याशी बोलायला जायचा नाही. आपण बरं की आपलं काम बरं असं असायचं त्याचं, पण ताईंविषयी त्याच्या मनात खूप आदर होता. मध्यंतरी ताई शाळेच्या कामानिमित्त बाहेरच्या देशात गेल्या. त्या परतल्यावर रेवतीला आश्रमशाळेतून एक फोन आला. ताईंनी समीरला भेटायला बोलवलंय असा निरोप होता. तिला आश्चर्य वाटलं. दोघंही संध्याकाळी भेटायला गेले. ताई वरच्या हॉलमध्ये आहेत असं समजलं, मग दोघेही वरच गेले. ताईंचं हसतमुख प्रसन्न व्यक्तिमत्व बघितलं की सगळा शीण निघून जायचा. आजही त्यांना भेटल्यावर मन प्रसन्न झालं. दोघेही शांतपणे बसले. ताई बोलत होत्या. समीर समीर तू आश्रमशाळेसाठी आणि मुलांसाठी खूप काही केलंयस आणि करत असतोस. इथे अनेक जण मदतीचा हात घेऊन येतात, पण त्या सगळ्यांमध्ये तुझा शांतपणा, समंजसपणा, पारदर्शी स्वभाव सगळं मला आवडतं. मी शाळेच्या कामासाठी बाहेर गेले होते. अचानक मला तुझी आठवण झाली. तुझ्यासाठी एक भेटवस्तू आणली आहे. शांत बसलेल्या समीरच्या चेहऱ्यावरच्या रेषा झर्रझर्र बदलत होत्या. डोळ्यात पाणी जमा व्हायला लागलं होतं. मन सुखावलं होतं. त्याचा आनंद चेहऱ्यावर दिसायला लागला होता. रेवती हे सगळं चकित नजरेनं पाहत होती. समीर ताईंना नमस्कार करण्यासाठी वाकला आणि ताईंनी त्याच्या पाठीवर आईच्या मायेनं हात फिरवला. त्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. पुरुष होता तो, पण काय होत होतं त्यालाच समजत नव्हतं. लहान मुलासारखं भेट स्वरूपात मिळालेलं ते काळ्या डायलचं घड्याळ हृदयाशी घट्ट धरून त्याचे डोळे पाझरत होते. ओठांच्या कोपऱ्यात हसू उमटलं होतं. आज निशब्द अवयवांचं मौन सुटलं होतं. गाडीत बसल्यावर तो बोलत होता आवेगानं भरभरून. आज रेवती त्याला अडवणार नव्हती. आज इतक्या वर्षांनी त्याच्या निर्जीव डोळ्यात तिने एक वेगळीच चमक बघितली होती. आज शब्दांच्या धबधब्यात ती न्हावून निघणार होती. तो बोलत होता. मी 8 वर्षांचा होतो तेव्हा. मला खूपसं नाही आठवत, पण थोडं थोडं आठवतंय. माझ्या कपाळावर गंध अक्षता लावल्या होत्या. मोत्याच्या माळा बांधल्या होत्या. खूप मोठ्यानं बोलणाऱ्या, जोरात तपकीर ओढणाऱ्या आणि ज्यांच्या आवाजानं मी खूप बिचकायचो, त्या मामांच्या मांडीवर मी बसलो होतो. बँड बाजाच्या आवाजात माझ्या आणि दादाच्या गळ्यात फुलांच्या माळा घातल्या होत्या. दागिने घातलेल्या छान छान साड्या नेसलेल्या आत्या आणि मामी आजूबाजूला वावरत होत्या. माझे आणि दादाचे गालगुच्चे घेत होत्या. त्यांचं बोलणं कानावर पडत होतं. काय गोड दिसतंय दोन्ही बटू. हा धाकटा समू तर कसला गुळांबा दिसतोय. शांताक्का, मुंज तुमच्या हातून लागली म्हणजे आता हा तुमचा झाला. मला तर खूप झोप येत होती. आईच्या कुशीत जाऊन झोपावंसं वाटत होतं. मी झोपेतून डोळे उघडले तर शांता आत्याच्या कुशीत होतो. मी रडायला सुरुवात केली. परत शांता आत्याच आली समजवायला. ती अशी सारखी जवळजवळ का करत होती समजतच नव्हतं. घरात सगळे माझ्याविषयीच काहीतरी बोलत होते. आजी, नाना, अण्णा आईला समजवत होते. ती सारखी रडत होती. सकाळी उठलो तेव्हा मी गाडीत होतो.
पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, असं म्हणत झाडांना मागं टाकून पुढे पळणारी गाडी लहान मुलांना खूप आवडते. पण माझं त्या पळणाऱ्या झाडांकडे लक्षच नव्हतं. कारण या प्रवासात माझे आई अण्णा नव्हते. मामा आणि शांता आत्याबरोबर मी कुठेतरी चाललो होतो. कुठे? मी नाही विचारलं आत्याला. मला खूप रडावंसं वाटत होतं. पण मामांकडे लक्ष जाताच मी भिवून गुडघ्यात डोकं खुपसून बसलो होतो. माझ्या गप्प राहण्याची ती पहिली सुरुवात असावी. आम्ही अमरावतीला पोचलो. मला तिथल्या शाळेत घातलं. आई अण्णांच्या आठवणींनी रात्री उशी भिजायची, पण सकाळी उठलो की एकदम गप्प गप्प. मला आईकडे जायचं म्हणून आत्याजवळ कधी हट्ट धरला नाही की मामांशी कधी बोलायला धजावलो नाही. ओठ घट्ट मिटून आतल्या आत आवंढे गिळायचो. थोडा मोठा झाल्यावर समजलं, शांता आत्याला मूलबाळ नव्हतं. अण्णांच्या 5 बहिणींपैकी ही सगळ्यात धाकटी, अण्णांची लाडकी. अण्णांना तिचं दुःख बघवत नव्हतं. मग आजी, नाना आणि अण्णांनीच हा विषय आईजवळ काढला होता. दादाचा जन्म अण्णांच्या लग्नानंतर 5 वर्षांनी, तोही नवसायासांनी झालेला होता. तो दोघांचाही जीव की प्राण, खूप लाडका. त्यानंतर मी, माझ्या पाठीवर 2 बहिणी आणि धाकट्या दिनूचा तर अजून जन्म व्हायचा होता. मग आत्याला द्यायला मीच होतो. आईला खूप समजवल्यावर ती तयार झाली होती, पण सारखी डोळे पुसत होती. मधलं असणं इतकं वाईट असतं हे त्यावेळी समजलं नव्हतं, पण त्यानंतर आयुष्यभर हे मधलेपणाचं दुःख मनात बाळगून जगत होतो. माझी रवानगी शांता आत्याबरोबर झाली होती. काळ हे सगळ्या गोष्टींवर औषध असतं. आत्या माझ्यावर खूप प्रेम करत होती. ज्याच्याबद्दल खूप भीती वाटायची ते मामाही आता जवळचे वाटायला लागले होते. हळूहळू मी अमरावतीच्या जीवनात रुळत होतो. अचानक एक दिवस खूप ताप भरला. ताप उतरतच नव्हता. तापात मी सारखी आईची आठवण काढायला लागलो. डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केल्यावर त्यांनी टॉन्सिल्सचा त्रास असल्याचं सांगितलं. मामांनी लगेचच ऑपरेशन करायचा निर्णय घेतला. ऑपरेशन अमरावतीला, आई अण्णा जळगावला. ऑपरेशनच्या भीतीपेक्षा आता मला आई भेटणार याचाच खूप आनंद झाला होता. मी आईची वाट बघत होतो. आईला मी घट्ट मिठी मारणार होतो. ऑपरेशन टेबलवर जाताना मी आई आई असंच बडबडत होतो. ऑपरेशन छोटंसंच होतं. मी गुंगीतून अपार उत्सुकतेनं डोळे उघडले. मला वाटलं आई आली असेल, पण नव्हती आली आई. मामांनी त्यांच्या नेहमीच्या मोठ्या आवाजात मला सांगितलं, हे बघ समीर, आई आली नाही म्हणून काय झालं? तुझी आत्या आहे ना तुझ्याजवळ, आत्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. एवढंच सांगण्याचा हेतू मामांचा असेल, पण त्याही पलीकडे माझं ऑपरेशन होऊनही आई मला भेटायला आली नव्हती या दुःखाचा ओरखडा मनावर खोल उमटला गेला आणि मी आणखीनच अबोल झालो. नंतर समजलं दादाला कांजिण्या झाल्या होत्या, त्यामुळे तिला येता आलं नव्हतं. पण तोपर्यंत त्या ओरखड्याचा व्रण झाला होता. मी अमरावतीलाच राहिलो असतो तर आता जो आहे त्यापेक्षा कदाचित वेगळा घडलो असतो. पण नियती नावाची गोष्ट असते ना. मामांची बदली जळगावला झाली. अण्णांनी त्यांच्या प्रेमळ स्वभावाला धरून आत्याला त्यांच्याच वाड्यात राहायला बोलवलं.
यात आत्यावरचं प्रेम तर होतंच, पण आपला मुलगा डोळ्यांसमोर राहील हा देखील विचार होता. इंग्रजी सी आकाराचा वाडा, मधल्या खोल्यांमध्ये भाडेकरी आणि समोरासमोर आम्ही आणि आई अण्णा माझी भावंड. मामांच्या मनात काय होतं माहिती नाही, पण जळगावला आल्यापासनं त्यांनी माझा राहणीमानाचा थाट आणखीनच वाढवला होता. टेरिकॉटचे नवीन नवीन कपडे, शाळेत सोडायला सायकल रिक्षा. खरं तर शाळा खूप जवळ होती. माझी सगळी भावंडं पायीच जायची, पण मामांच्या स्वभावाला औषध नव्हतं एवढं मात्र खरं. मधल्या सुट्टीत आम्ही मुलं घरी यायचो. आत्यानी पोहे नाही तर उपमा करून ठेवलेला असायचा. माझी सगळी भावंडं धावत घरी यायची. धावल्यामुळे त्यांना खूप भूक लागलेली असायची. मग रात्रीच्या पोळ्या, तिळाची चटणी, खाराच्या मिरच्या, जोडीला पातीचा कांदा आणि अण्णांनी मुळा आणि त्याचा पालाही स्वच्छ धुवून ठेवलेला असायचा. मी एकटाच जेव्हा घरात कंटाळल्यासारखे मटार पोहे खात असायचो, त्यावेळेस ती सगळी एकमेकांशी मस्ती करत, एकमेकांना ढकलत त्या शिळ्या पोळ्यांवर ताव मारत असायची. मध्येच त्यांचे हसण्याचे आवाज, जास्त चटणी घेतल्याबद्दल आरडाओरडा, मला मुळा अजून हवाय म्हणून अण्णांकडे केलेला हट्ट ऐकू यायचा. मलाही त्यांच्यात मिसळून भांडण करावंसं वाटत होतं. चटणीचा, मिरच्याचा वास मला बोलवायचा. मी जरा बाहेर डोकावलो की मामांचा आवाज मोठा व्हायचा, समीर ते पोहे संपवायचे आणि शाळेत जायचं. अरे मटार किती महाग होते, पण तुला आवडतात म्हणून आणलेत खास. हे शेवटचं वाक्य आणखीन मोठ्यानं समोर ऐकू जावं म्हणून. माझा तो थाटमाट बघितला की सगळी भावंड माझ्यापासून उगाचच बिचकून लांब लांब राहायची. आई एक दिवस येऊन आत्याला म्हणाली, शांता वंश, अहो तो लहान आहे, मुलांमध्ये जेवायला खेळायला पाठवत जा त्याला. हल्ली खूप उदास दिसतो हो, आणि बोलत देखील नाही अजिबात. तब्येत तर बरी आहे ना त्याची? हे सगळं ऐकलं आणि मामांनी दत्तक विधानच करायचं ठरवलं. माझं नाव बदलणार. माझ्या अण्णांच्या जागी मामाचं नाव लागणार. मला जास्तच घुसमटल्यासारखं झालं आणि फणफणून ताप भरला. तापाचं निदान होत नव्हतं आणि ताप उतरतही नव्हता. तापात मी बडबडत होतो, अण्णा आता मी मरून जाणार, मी माझं नावच पुसून टाकणार आहे. अण्णांनी ते ऐकलं आणि म्हणाले, बाळासाहेब, दत्तक देण्याच्या बातमीमुळे त्यांनी ताप काढलाय. त्याच्या मनावर परिणाम होत असेल तर नका करू दत्तक विधान. असाही आम्ही त्याला तुम्हाला दिलेलाच आहे. तापातही अण्णांचे ते शब्द ऐकले. माझ्या अण्णांना मिठी मारून मी खूप रडत होतो. त्यांचा पाठीवरून मायेनं फिरणारा हात खूप काही सांगून जात होता. जळगावच्या घरात असताना घडलेले अनेक प्रसंग माझ्या मनावर परिणाम करत होते. संध्याकाळी मी बाहेरच्या खोलीत गृहपाठ करत असायचो. ओट्यावर आई बसलेली असायची. मग दादा तिच्याजवळ टीप घालायला सदरा आणि सुई दोरा आणून द्यायचा. तिच्या गोड आवाजात ती गाणं म्हणायची, मध्येच सदऱ्याला टाके घालायची, मध्येच मांडीवर निजलेल्या दादाच्या केसांमधनं हात फिरवायची. मला ते गाणं अजूनही आठवतंय. भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. मलाही तिच्या मांडीवर डोकं टेकून झोपण्याची इच्छा व्हायची. असंच गाणं म्हणत तिने माझ्याही केसातून हात फिरवावा असं वाटायचं. एकदा असंच घेऊन गेलो तिच्याकडे शर्ट शिवायला.
तिच्या जवळ बसलो आणि हळूच तिच्या मांडीवर डोकं टेकवलं. म्हटलं, आई अगं माझ्यासाठी पण म्हण ना ते गाणं, दादासाठी म्हणतेस ते. एखादीच ओळ म्हटली असेल तिनं, तेवढ्यात मित्रांमध्ये खेळणारा दिनू पडला असं सांगत त्याचे मित्र आले. माझं डोकं खाली ठेवून ती धावत दिनूला बघायला गेली. मी मात्र त्या दगडी ओट्यावर डोकं टेकून निश्चल झालेलो होतो, त्या दगडासारखाच. मामांच्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी मोठमोठ्याने बोलायला सुरुवात केली. समीर फाटलेला शर्ट घालायचा नाही. मग आत्याला सूचना, तो सदरा बोहारणीला देऊन टाक आता. आणि त्याच दिवशी माझ्यासाठी 2 नवीन सदरे घरात आले होते. मामांनी मला त्यांचं सोन्याचं पेन दिलं होतं वापरायला. कसं कोणास ठाऊक ते हरवलं. मामांना समजल्यावर ते शाळेत आले. मोठमोठ्यानं चौकशी करत होते. मला खूप घाबरल्यासारखं झालं होतं. माझा दंड जोरानं आवळत ते ओरडले, कुठे टाकलंस पेन? आणि मग माझ्या गालावर जोरात मारलं. किती थरथर कापत होतो मी तेव्हा. ते भय अजूनही मनात तरळतंय. दादा रोज अण्णांचं पेन पाळवायचा. अण्णा त्याला भरपूर रागवायचे. कधी कधी तर बदडून काढायचे. मग तो वाड्यात पाळायचा. तरीही दुसऱ्या दिवशी परत त्यांनी अण्णांचं पेन घेतलेलं असायचं. मी त्याला विचारायचो की दादा तुला भीती नाही वाटत का रे अण्णांची? तो म्हणायचा, छे रे, अरे रागवले तर रागवले. मी तर ते सोन्याचं पेन हरवल्यापासनं मामांच्या कुठल्याच वस्तूला हात लावायला धजावत नव्हतो. समीरने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. सीटवर मागे डोकं टेकवलं. तो बोलतच राहिला भरभरून. माझ्या आईची चूक होती असं नाही ग. तिच्या पाठीमागे 4 मुलांचा व्याप होता. घरात सततचे पाहुणे, नणंदांची बाळंतपणं, या सगळ्या व्यापात ती इतकी मग्न असायची. तिला वाटायचं मी शांता आत्याकडे किती सुखात आहे. मीच वेडा तिच्या सहवासासाठी आसुसलेला असायचो. रेवती, आता घडलेले ते 2 प्रसंग. मी एका प्रोजेक्टसाठी कोईम्बतूरला 3 महिन्यांसाठी जाणार होतो. नुकतंच सायलीचं लग्न झालेलं. तिच्या जाण्यानं खूप मोठी पोकळी निर्माण झाली होती. त्यात मीही बाहेर जाणार, तू एकटीच राहणार. मला तर काहीच सुचत नव्हतं. आईला किती विनवलं, ये ग राहायला, पण नाही आली ती. आणि सर्वात मोठा सल माझ्या मनातून न जाणारा. सायली डॉक्टर झाली. माझ्या आयुष्यातलं एक स्वप्न पूर्ण झालं. घरातली पहिली डॉक्टर. आभाळाला हात टेकल्यासारखे झाले होते ग. तिने दवाखाना काढला. दवाखान्याच्या उद्घाटनाला सगळ्यांना बोलवलं, पण गणपती जवळ आलेत म्हणून दादा सोडून नाही आलं ग कोणी. आईला तर किती विनवण्या केल्या. म्हटलं अगं आपल्या गाडीने जातोय, सकाळी जाऊन रात्री परत यायचं आहे, चल ग. पण प्रवास झेपणार नाही म्हणून नाही आली. खूप वाईट वाटलं. इतका आनंदाचा क्षण, पण फक्त तू आणि मी दोघंच होतो. तरीही मनाची समजूत घातली, खरंच झेपत नसेल तिला प्रवास. पण तीच आई दादाच्या मुलांची घरं बघायला, दिनूच्या वास्तुशांतीला, बहिणींबरोबरच्या ट्रीपला सगळीकडे जातीये असं दिसतं तेव्हा तिच्या न येण्याचा सल टोचतच राहतो. आणखीन घट्ट होत जातो. माझे शब्द आणखीन हरवत जातात.
माझी कुणाविषयीच तक्रार नाही आहे. आत्याला मूल नव्हतं. तिने मला एखाद्या अनमोल वस्तूसारखं सांभाळलं. तिला मी म्हणजे जपून ठेवण्यासारखी वस्तू वाटत होतो. आपण रागावलो आणि हा आईकडे निघून गेला तर या धास्तीने ती माझा सांभाळ करत होती. मग मुलांना वाढवण्यात जी नैसर्गिकता असते, त्या मुलाच्या यशाचं कौतुक, प्रसंगी त्याच्या चुका खंबीरपणे दाखवून वेळ पडली तर 4 धपाटे घालायचे, असं काही घडलंच नाही गं माझ्या बाबतीत. मला एखाद्या शोपीससारखं वाढवलं गेलं असंच वाटतं मला. आईला तर वाटायचं माझा समीर आत्याकडे किती मजेत राहतोय. लग्नानंतरचा तो 1.5 खोलीतला संसार, त्यात मामांची अधिकार गाजवण्याची वृत्ती, तुझा महत्वाकांक्षी स्वभाव, त्यातून उद्भवणारे असंख्य वादविवाद. कदाचित त्यांना वाड्यातलं घर सोडायला सांगितलं नसतं तर नसते आले ते मुंबईला. त्यांना राहायला घर नव्हतं. माझ्याशिवाय कोण होतं त्यांना? म्हणून आले ते मुंबईत. जागेअभावी होणाऱ्या वादविवादात ना आपण लग्नानंतरचं आयुष्य मनमोकळेपणानं जगू शकलो, ना त्यांना सांभाळण्याचं कर्तव्य मी पूर्ण करू शकलो. का कुणास ठाऊक, सगळ्या बाजूंनी अपुरा, अर्धा भासणारा मी. खूप प्रसन्न हसणारी, लांब केसांची वेणी घालणारी, गोड आवाजात गाणी म्हणणारी माझी आई. तिचा हात माझ्या पाठीवर मायेनं फिरावा म्हणून मी तिला किती वेळ नमस्कार करायचो. तुम्ही सगळे हसायचा मला. माझ्यावर जीव तोडून प्रेम करणारी माझी आत्या, किंचित स्वार्थी. आपण समीरचा सांभाळ करतोय, मग वाड्यातलं हे घर आपल्याला मिळायला काय हरकत आहे? किंवा समीर आपली म्हातारपणची काठी होईल अशा विचारांचे मामा. माझे भोळे भाबडे प्रेमळ अण्णा. सगळेजण आपापल्या जागी बरोबरच होते. मलाच काय झालं होतं समजत नव्हतं, पण माझी घुसमट होत होती एवढं मात्र खरं. सहवासाचं प्रेम आईकडून मिळालं नाही म्हणून माझ्या मनाचा इतका कोंडमारा झाला. ज्यांना आईवडिलांचं छत्रच नाही आणि ते हिरावलं जातानाही एक भयानक व्याधी देऊन या अफाट जगात त्यांना एकटं सोडून जाणारे त्यांचे आई वडील. समोर उभा ठाकलेला त्यांचा मृत्यू त्या जीवांना माहिती आहे. बालपण हरवलेली ती मुलं आणि त्यांच्यावर आईच्या मायेची पाखर घालणाऱ्या ताई, सगळ्यांची माऊली. त्यांनी दिलेल्या भेटवस्तूनं, त्यांच्या मायेच्या स्पर्शानं आज ईश्वरी स्पर्शाचा अनुभव मिळाला. मी त्या मुलांना आधार देणार आहे. त्यांच्यासाठी खूप काही करायची इच्छा आहे. त्यांचं शिक्षण, त्यांचं संगोपन, त्यासाठी लागणारा निधी, सगळ्यात मला सहभागी व्हायचं आहे. प्रोजेक्टच्या निमित्तानं मिळणारा अतिरिक्त पैसा या मुलांच्या कल्याणासाठीच वापरायचा आहे. त्यांच्यासाठी वाचनालय, त्यासाठीची चांगली वाचनीय पुस्तकं, संगणकाचं शिक्षण, त्यासाठी लागणारे संगणक. मनामध्ये खूप कल्पना आहेत. त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी रेवती मला तुझी साथ हवी आहे. खूप बोलावंसं वाटतं गं, पण शब्दच हरवलेले असतात. मला समजून घे प्लीज. आयुष्याच्या पटावर जमा झालेले काळे ढग केव्हाच विरले होते.
रेवती समीरच्या पाठीवरनं हात फिरवत होती. आज एका निःशब्द अवस्थेचं मौन सुटलं या आनंदात. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात दीप्ती जोशी लिखित निःशब्दाचं मौन, ही हृदयस्पर्शी कथा. कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात सर्वत्र ही कथा शेअर करा. आणि मुख्य म्हणजे भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखक लेखिकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार श्रोतेहो.